बघितलंस ना, हे सगळं ना ती भानू करते, छळते ती मला. या सगळ्यांना सांगायला गेलं ना, त्यांचा विश्वासच नाही बसत माझ्यावर. तुझा बसतो की नाही? हा, मग माझ्यासाठी एक काम कर, तिला ना या घरातून बाहेर काढ. नको नको, चाळीतूनच बाहेर काढ. एवढी जर तू माझी इच्छा पूर्ण केलीस ना, मी चालत सिद्धिविनायका परत येईल. नको रे, जास्त होते ना, पायाचे तुकडे पडतील माझ्या. लांब आहे ना ते, चौकापर्यंत. हा, चौकाच्या मंदिरापर्यंत येते. माझी एवढी इच्छा पूर्ण कर. झोप येत नाही. अरे देवा, काय करू रे? काय काय ओ, रात्री काय झोप नाही झाली का तुझी? काल तूच म्हणालीस ना मोहन्याला, सकाळी सकाळी जांभई देऊ नये, नकारात्मक वातावरण निर्माण होतं. डोंबलाची झोप होते माझी पूर्ण. तुझं घर आहे का काय आहे? मेलं गळक मेलं. हा, रात्रभर ना माझ्या अंगावर नुसतं टिप 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 पाणी पडत होतं. झोपेचं पार खोबरं झालं माझ्या. काही बोलू नकोस हा, जरा वर बघ. माझ्या छताकडे बघून कोणाला वाटेल का की घर गळक आहे म्हणून? आई बडबडते आपली. मग रात्रभर माझ्या अंगावर जे टिप 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 पाणी पडत होतं ते कुठलं पडत होतं? हा, ते ना, ते तुझ्या स्वप्नातल्या घरात गळत असेल. या चिठ्ठीचं तर काम नसेल ना? जा आता, जास्त विचार करत बसू नकोस. पूजा आवरून घे आणि मस्त आल्याचा कडकडीत चहा पी. हा, मग बरं वाटेल. जा, आळस जाईल तुझा. शोभा, तू डबा देतेस जरा? का तुला घेता येत नाही? येतो ना. हो. स्पेशल पावसाळी ऑफर. झणझणीत मिसळ पावाचा घ्या आस्वाद, लुटा पावसाचा आनंद मनमुराद. फक्त 10 रुपयात प्लेट मिसळ पाव. कुटुंबासह या आणि खुश होऊन जा. फक्त 10 रुपयात मिसळ? चांगली ऑफर आहे. हो का? नुसतं मिसळ पाव वाचलं, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. ए मास्टरल्या, इकडे इकडे. काय हो? हे पत्र घे. हा, आणि आज येताना की नाही 2 मिसळ पाव पार्सल घेऊन यायचं, माझ्यासाठी आणि शोभासाठी. हो हो हो. काय खबरदार, तिथं मिसळ पाव खाल्लीस तर हो. सांगून ठेवते, घरी घेऊन यायची. हो. हो, अशा अचानक येत जाऊ नका, तुम्हाला सांगितलं ना. मला कोणी बी नाही बघितलं. हो, पण तुम्ही मार्केटला गेला होतात ना. हा, मग काय नुसते झालात? अरे हो, बघेल ना कोणीतरी. असं काय करताय तुम्ही? मला कोणी बी नाही बघितलं. तुम्ही ऑफिसला निघाला, समजा घेतलं हेल्मेट, डबा, पाकिट, गाडीची किल्ली, बॅग समजा. हो, घेतलं घेतलं. अरे वा, आज काय बी नाही विसरलात. नाही. मला हे काय आहे? हो, हे ना एका मिसळ सेंटरची ऑफर आहे, पावसाळी ऑफर. 10 रुपयात गरमागरम मिसळ. अरे वा, म्हणजे आज तुम्ही मिसळ खाऊन येणार? ऑफिस संपल्यानंतर ना तुम्ही मस्तपैकी मिसळ खाऊन या. नाही, मी नाही मिसळ खाणार आहे. सासूबाईना आणि शोभाला मिसळ खायची आहे, म्हणून सासूबाईंनी सांगितलं मला ऑफिस संपल्यानंतर तिकडे जा आणि मिसळ घेऊन घरी ये. या म्हातारीला घरी बसले बसले मिसळ खायची आहे काय? काय विचार करताय?
नाही मला बघू ते. हा बघा. हा ठीक आहे. मी येतो. हा हा नीट जा. हो, नीट मी जा. आम्ही वरती जातो. होय, होय, जातो. हे मोहन काय 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 आणायचंय का रे? काय? अरे नाही काय आणायचं नाही हे खिशात काय हा ते हे हा ते मिसळची पावसाळी ऑफर आहे ना, त्याचं पॅम्पलेट आहे. अरे वा तर मग आज संध्याकाळी आपण मिसळ खायला जायचा प्लॅन करूया का? हा मी जाणार आहे तिकडे, पण काय मी खाणार नाही. सासूबाई आणि शोभासाठी ना पार्सल आणायचे मिसळ. बरं पण मी खाईपर्यंत तरी थांबशील ना? हो थांबीन ना. तर पण तेवढ्या वेळात तुझी पण खाऊन होईल की? हा हा पण नाही. अरे जाऊया आपण तिकडे भेटल्यावर बघू काय ते. बरं. हा? चल समीर पण मला मिसळ नाही खाता येणार. सासूबाईंनी फक्त पार्सल आणायला सांगितलं, तिथे खाऊ नको असं सांगितलं. बाबू हा आज ऑफिस मधून लवकर ये. म्हणत असेल तर जातच नाही ना, सांगू फोन करून. एवढं काही नाहीये. हा फक्त लवकर ये. सॉरी पण काय म्हणजे असं काही विशेष करणार आहे का? करणार नाहीये. आपण बाहेर जाऊया. कुठे? थांब. कुठे? एक मिनिट बाजू. हा हे बघ. काय हे बघ 10 रुपयात मिसळ? आपण इथं जाऊया. अंजू हे आपण असं दररोज असं काहीतरी 10-10 रुपयाचं बाहेरचं खायला लागलो ना तर सेव्हिंग कशी करणार आपण? राहुल हा. फक्त 10 रुपये. 10 रुपये कमवायचे म्हणजे काय काय करावं लागतं? हा? केवढे कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो. 10 रुपये कमवायचे म्हणजे नुसता धुरतो अंजू, कळतंय का तुला? हा फक्त 10 रुपये. ठीक आहे ना, नको जाऊया. घरी बनवते मी जेवण. अंजू मी मजाक केला. बोल नको माझ्याशी. अंजू अंजू अगं मजाक केला ना मी. तू असं करणार आहे का आता? हे बघ तू आता शिरूतून बसणार असतील ना अंजू, तर मी काही संध्याकाळी लवकर येत नाही. हा मग मिसळ पाव खायला नको जाऊया आपण. बघ बाबा आता तुझं काय. राहुल अगं कुठं मग आपण जातोय मिसळ खायला. म्हणजे काय? अरे तुम्हाला लिंबू मिसळ क्या तुझी पी खाएंगे ना. समीर भाऊजी ए तुझं काय रे? मजाक केला. अंजू तू असं मजा करणार आहे माझी? पळू नको. तू असं मजा कशाला करते? समज मोहन्याने संध्याकाळी मिसळ आणली ना की मस्त बाहेर पाऊस पडायला पाहिजे. म्हणजे बाहेर पाऊस पडतो आणि आत आपण गरम गरम मिसळ खातोय. मज्जा येईल ना? हो ग शोभे, आपला मिसळ पावचा बेत ना त्या चिटकिनेला कळू देऊ नकोस. का का काय आपल्यापेक्षा ना तीच जास्त मिसळ पाव हादडायची, आपल्याला कमी पडायचं कुठेतरी. अगं आई खाऊन खाऊन किती खाणार आहे ती? काय तुझं? नाही अशोभे, रात्री मी मिसळ पाव खाताना ना ती बया माझ्या समोर नकोच. मावशी तुम्ही काळजी करू नका, तसं बी मला मिसळ पाव आवडत नाही. चला बरं झालं. आई काय ग तू बोलताना जरा विचार कर ना. तिला काय वाटेल? आता काय ह्याच्यात विचार करायचाय? हा आणि तिला काय वाटतंय ते वाटू दे. खरंच शोभे, आज मिसळ पाव खाणार म्हटल्यानंतर ना माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. भानू तू नको मनावर घेऊ. हा नाही ताई, तसं मी म्हंटलंय ना, दाणे दाणे पिले काय खाणे वाले का नाम. तुम्ही आज मस्तपैकी मिसळ पाव खा. फक्त मला एवढंच सांगा की रात्री अजून काय जेवायला बनवायचं आहे का? नको शोभे, आज जेवण नकोच, फक्त मिसळ पाव खाऊया. बरोबर
नको जेवण कर. एक काम कर, संध्याकाळी मस्त सुट्टी घे आणि जा कुठे फिरायला जायचं तिथे जा. हा पण भांडी घासायला वेळ येते. अगं मावशी तुम्ही आधी रात्री मिसळ पाव तर खा. माया, बाहेर पाऊस छान पडतोय. आपण भजी खायला जाऊया का? हो जाऊया ना. ऑफिसातून आपण घरी जाऊ ना, तर जाताना गरमागरम भजी खाऊया. हो हो चालेल. ए मोहनला पण घेऊया बरोबर. त्यांना कशाला? अगं प्रिया, असू दे ना, भजी खाल्ल्यानंतर पैसे द्यायला. म्हात्रे, हो आज आम्ही भजी खायला जाणार आहोत. तुम्ही याल का आमच्या बरोबर? बाहेर छान पाऊस पडतोय आणि पावसात भजी खायला खूप मजा येते. नाही ते खरंय, पण मला आज नाही जमणार हो यायला. म्हात्रे असं काय करताय? चला ना एक दिवस आमच्या बरोबर गरमागरम भजी खायला. कामं तर नेहमीचीच आहेत. नाही ते बरोबर आहे, पण काय आहे, कामावरून घरी जाताना मला शोभा आणि सासूबाईंसाठी ना मिसळपाव घेऊन जायचंय. आमच्या जवळ एक मिसळपाव सेंटर आहे ना, त्यांनी पावसाळी ऑफर दिली आहे. 10 रुपयात मिसळपाव. अरे वा, काय सांगताय काय? हो. 10 रुपयात मिसळपाव? प्रिया, मग भजी नको, मिसळच चांगली. चालेल चालेल, आपण संध्याकाळी मग मिसळपाव खायला जाऊया. हो चालेल चालेल जाऊया, पण मी थांबणार नाही. म्हणजे तुम्ही मिसळ खा, मी फक्त पार्सल घेऊन घरी जाईल. हा बरं. हा काय माहित राहू कधी येते बाई मिसळ. केवढा भिजलाय तू बाई. अरे अरे रेनकोट कुठे तुझा? अगं ऑफिसात विसरलो रे. ऑफिसातच राहिलं रेनकोट. हा ठीक आहे, तू हे अंग पुसून घे, नवीन कपडे घाल, आपण जाऊया. हा काय? शिकतो शिकतो. अच्छा ठीक. अंजू हा शिक शिक. अंजू अंजू, काय? आपण आज नको जाऊया. हा पावसानं नुसता धूर केला यार, मला कणकण आल्यासारखं होतंय. अंजू आपण नको जाऊया, त्यापेक्षा एक काम कर ना, जरा चहा टाकते का? हा गवती गवती चहा कर. मी जरा कपडे बदलून घेतो. अरे मोहन, अरे किती वेळ? जरा उशीर झाला. ए आता बोलत बसू नको, चल लवकर. आलो आलो आलो, एक मिनिट. अरे चल ना लवकर. आलो आलो रे. जरा हेल्मेट काढतो फक्त. आणि चल आटाप रे बाबा. चल 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 लवकर चल. अरे काय मस्त वास सुटला मिसळचा. ए मोहन, तू पण इथेच खाणार रे? नाही नाही नको, तू खा. मी शोभा आणि सासूबाईंसाठी घरी घेऊन जातो मिसळ. नक्की? हा नक्की नक्की. हा मग माझ्यासाठी एक ऑर्डर कर आणि तुझी पार्सल घे. हो भाऊ, एक मिसळ इथे खायला द्या आणि 3 पार्सल द्या. हे बघा आमच्याकडे पॅम्पलेट आलं होतं, 3 पार्सल हवेत. हा आणि आत्ता शिजताना थोडं चीज जाईल, त्याचबरोबर जाईल याच्यात थोडी कोथिंबीर. या दोन्ही गोष्टी टाकल्यानंतर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि काय चाललंय तुझं? एका जागी उभी राहा ना, मला टीव्ही बघू दे ना. अगं शोभे, एकतर भुकेने माझ्या पोटात कावळे ओढायला लागले, आणि तुला या कार्यक्रमाचं पडले. सकाळपासून मी काय खाल्लेलं नाहीये, माहिती आहे ना तुला? कोणी सांगितलं होतं तुला उपाशी राहायला? तूच म्हणालीस ना आता मी डायरेक्ट मिसळच खाईन म्हणून. पण थांब ना जरा. अगं किती वेळ थांबायचं? हा मास्टरला कधी घेऊन येणार आहे? अरे थांब थांब, तू त्याला ना फोन लाव. फोन लाव. कुठे तुझा फोन? आगे 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 घे, फोन लाव फोन लाव. अगं तो लाईन मध्ये असेल का? येईल जरा थांब जरा. तू कधी येणार तो? हा एकतर मला किती सण होईना झालं इकडे. मसाला आहे तर थोडस. मास्टर अजून मिसळपाव घेऊन पण आलेलं नाहीये. आई फेऱ्या मारून तुझी भूक अजून वाढेल. माझ्या वाटणीची पण मिसळ खाशील तू. आई तू एक काम कर, तू शांतपणे बस इकडे बस. फेऱ्या मारून ना भूक वाढेल, त्यापेक्षा टीव्ही बघ. हा ये पुणे येऊ दे मेल्याला, बघतेस त्याला आता मी. इतका वेळ लागतो का मिसळपाव आणायला? आई मोन्या मिसळपाव घेऊन येईल.
मुद्दाहून चीज मी खाली टाकतोय, त्याच्यावरती टोमॅटो आणि कांदा वगैरे येणार आहे, म्हणजे ते बेक झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी दिसतील. नाही, तो आल्यासारखं वाटलं म्हणून केले मी. थोडे हालापिनोस असले तर टाकायचे ते, नसले तरी चालतील, कारण आपण तुम्हाला पार्सल मिळणार नाही. का भाऊ, तुम्ही पॅम्पलेट नीट वाचलेलं दिसत नाही. हे बघा इथे खाली काय लिहिलंय ते. 10 रुपयात मिसळ ही पावसाळी ऑफर फक्त इथे येऊन खाणाऱ्यांकरिता आहे. ते पण पाऊस पडला तरच 10 रुपयात. पार्सल मिळणार नाही. जर तुम्हाला पार्सल घेऊन जायचं आहे तर मिसळची जी रेग्युलर किंमत आहे त्या किमतीत घेऊन जावं लागेल. बघू बघू. अरे हे पॅम्पलेट मी सुद्धा आधी वाचलेलं, पण हे असं लिहिलेलं दिसलंच नाही. आता काय करू? सासूबाई आणि शोभा तर घरी माझी वाट पाहतात. ए मोहन, अरे आता विचार कसला करतोय? हे बघ, आता आपल्याकडे 2च पर्याय. 10 रुपयात मिसळ खायची असेल ना तर मग पाऊस येईपर्यंत वाट बघत इथे थांबावं लागेल. तर मग आहे त्या भावात मिसळ खायची आणि घरी जायचं. तर मी शोभाला फोन करून विचारतो. हा, एक हा. शोभा, शोभा, हे 10 रुपयावाली मिसळ आहे ना, ते पार्सल मिळत नाही. हा, म्हणजे 10 रुपयात मिसळ हवी असेल ना तर इथे येऊन खावी लागते, आणि त्यावेळेस सुद्धा पाऊस असला तर 10 रुपयात मिळते. ठेव फोन. काय ग शोभे, काय म्हणाला तो? कधी आणतो म्हणे मिसळ पाव? हा शोभे, बाहेरचं वातावरण बघ कसं अगदी थंडगार झालंय. काय मजा येईल ना मिसळ पाव खाण्याची. काय म्हणाला तो फोनवर? कधी आणतो म्हणे मिसळ पाव? तू पत्रक नीट वाचलं नव्हतंस का? नीट वाचलं होतं. आई, त्याच्यावर असं लिहिलं होतं, 10 रुपयात मिसळ फक्त गाडीवर येऊन खाणाऱ्यांनाच. पावसाळी ऑफर आहे, पार्सल मिळणार नाही. असं आहे? मग चल ना आपण खायला जाऊ. अगं पावसाळी ऑफर, पाऊस पडत असतानाच फक्त 10 रुपयात मिळणार. आता पाऊस पडतोय का? नाही. मग आता काय करायचं? आता काय, भानूला तर बाहेर पाठवून दिलंस ना, आता जेवण तूच कर, मी तुला मदत करणार नाही. असू दे असू दे, मला नाही करायचं स्वयंपाक वगैरे. येऊ दे मास्टरड्या, त्यालाच करायला लावीन मी. आई, आपल्या नशिबात ना मिसळ नव्हतीच. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. भानू म्हणाली तेच बरोबर होत. बरं झालं पाऊस पडून गेला ते नाही. आपल्याला 10 रुपयात मिसळ खायची ऑफर एन्जॉय तरी करता आली. पण तू पण खाऊन घे ना. अरे मस्त आहे. नको नको. अरे एवढं काय, वाणीना दे ना काहीतरी नंतर सांगून. नाही नको, तू खा रे. अरे खा ना, खा. बस काय, मित्रासाठी एवढं पण खाणार नाही का? खा ना. अरे खरोखर छान आहे. खा का? खा ना. मस्त रे.